कोल्हापुरात एका बाजूला हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक, समरजितसिंह घाटगे, प्रकाश आंबेडकर हे नेते आणि यांच्या विरुद्ध एकटे बंटी पाटील. आता हे कोल्हापुरातलं राजकीय चित्र. दिसायला हे चित्र एकतर्फी वाटत असलं तरी वास्तव मात्र वेगळं आहे. कारण महायुतीतील सर्वच घटक पक्ष एकत्र येत असताना आणि एकत्र दिसत असताना काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मात्र कोल्हापुरात आपली ताकद सिद्ध करून दाखवली. आता हेच राजकारण गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सुद्धा निर्णायक ठरू शकतं. कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील यशानंतर आता बंटी पाटील गोकुळची निवडणूकही नक्कीच हलक्यात घेणार नाहीत आणि मग तिथेही आपला हिसका दाखवणार असं दिसतंय. तरी आता या मागचं राजकारण समजून घेऊयात या व्हिडिओतून. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी कोमल. सकाळमध्ये आपलं स्वागत. महायुतीतील सर्वच घटक पक्ष एका बाजूला असताना विरोधात दुसऱ्या बाजूला एकटे काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील हे भिडले. केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या वादळाबरोबर एकटे लढत असताना सुद्धा कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी आपला जिल्ह्यातला दबदबा दाखवून दिला. पण आता इतक्यावरच ते थांबणार नाहीयेत. जिल्ह्याचे राजकीय आणि आर्थिक केंद्र असलेलं गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतही शड्डू ठोकून त्यांनी थेट महायुतीच्या नेत्यांविरोधात महाविकास आघाडी म्हणून लढण्याचं खुलं आव्हान दिलंय. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत बंटी पाटलांनी काँग्रेसचा किल्ला लढवत तब्बल 34 नगरसेवक निवडून आणले. काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला. जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सांगायचं तर 15 सदस्य निवडून आणत त्यांनी जिल्ह्यातलं आपलं वर्चस्व सिद्ध करून दाखवलं. म्हणजेच केंद्र आणि राज्यात सत्ताधारी पक्षाचा दबदबा असतानाही कोल्हापूर जिल्ह्यात मात्र बंटी पाटलांनी आपली स्वतंत्र ताकद उभी केली आहे. त्यानंतर आता गोकुळच्या रणांगणात बंटी पाटलांनी शड्डू ठोकलाय. सध्या बंटी पाटील यांच्याकडे 7 संचालक आहेत. त्यामुळे रणांगणात उतरताना त्यांच्याकडे मजबूत बेस ऑलरेडी तयार आहे. आता लक्ष काय असणार आहे तर गोकुळ दूध संघ. मार्च महिन्यात कोणत्याही क्षणी कोल्हापूर जिल्हा दूध संघ म्हणजेच गोकुळची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. गोकुळ हे केवळ दूध संघ म्हणून नाही तर कोल्हापूर जिल्ह्याचं राजकीय आणि आर्थिक पॉवर सेंटर मानलं जातं. त्यामुळेच या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे एक वेळ आमदारकी नको पण गोकुळचं संचालक पद हवं अशी म्हण खरं तर कोल्हापुरात प्रचलित आहे. म्हणजे गोकुळ दूध संघावर सर्वच राजकीय नेत्यांचा डोळा असतो. बरं, तसं असलं तरी या गोकुळ दूध संघावर सत्ता ठेवण्यासाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी अनेकांनी टोकाची ईर्ष्या करण्याची सुद्धा तयारी ठेवली आहे. त्याचाच प्रत्यय मागील निवडणुकीत सुद्धा आला. गेल्या 25 वर्षांच्या महाडिकांची सत्ता उलटवून टाकत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या जोडीनं महाविकास आघाडीच्या काळात गोकुळवर सत्ता मिळवली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही विजयी उमेदवाराच्या सत्कार कार्यक्रमात बंटी पाटलांनी स्पष्ट शब्दात रणशिंग फुंकलं. त्यांनी स्पष्ट म्हटलंय, गोकुळच्या रणांगणात महाविकास आघाडी म्हणून ताकदीनं लढूयात. यातून त्यांनी थेट महायुतीला आव्हान दिलंय. कोल्हापूर जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीतर्फे खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या विजयी उमेदवारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता आणि याच समारंभात बंटी पाटलांनी गोकुळच्या निवडणुकीचं सुद्धा रणशिंग फुंकलं. आता आधी म्हटल्याप्रमाणे येत्या मार्चमध्ये गोकुळचं रणांगण तापणार आहे आणि त्यात महाविकास आघाडी म्हणून ताकदीनं लढूया असं सुद्धा आव्हान त्यांनी केलं आहे. यात महत्त्वाचे 2 घटक आहेत. ते म्हणजे 2 माजी जिल्हाध्यक्ष. हे सुद्धा आता बंटी पाटलांच्या गळाला लागलेत. त्यामुळे महाडिकांची 25 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. मागील निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेले माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय आणि अरुण डोंगळे यांनी मुश्रीफांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. तर गेल्या निवडणुकीत महाडिकांसोबत असलेले गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी मात्र यंदा बंटी पाटलांना पसंती दिली आहे. तर AY पाटील जे मागच्या निवडणुकीत मुश्रीफांसोबत होते ते सुद्धा आता पाटलांसोबत आलेत. त्यामुळे गोकुळमध्ये आता या 2 माजी संचालकांची किंवा या 2 महत्त्वाच्या नेत्यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे एकीकडे महायुतीतील दिग्गज नेते आणि दुसरीकडे जिल्ह्यात आपली पकड मजबूत केलेले एकटे बंटी पाटील आहेत. महापालिका आणि जिल्हा परिषदेत यश मिळवल्यानंतर आता गोकुळ दूध संघाची निवडणूक ही पुढची मोठी लढाई असणार आहे. कोल्हापुरातले हे राजकीय चित्र भविष्यातही असंच राहणार का की गोकुळच्या रणांगणात पुन्हा एकदा सत्तांतर होणार? राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या या गोकुळ निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. तरी बंटी पाटील इथे आपला करिश्मा दाखवू शकतात का? आपल्याला याविषयी काय वाटते? आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद.
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.